नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? अधिक महिन्यामध्ये आवर्जून घरोघरी खुसखुशीत अनारसे केले जातात. म्हणूनच आज आपण गुळाचे कुठेही न फसणारे खुसखुशीत जाळीदार असे सोप्या पद्धतीने अनारसे करणार आहोत. जाळीदार खुसखुशीत अनारसे कोणाला बरं खायला आवडत नसतील, परंतु अनारसे फसतात म्हणून बहुतेक करायला टाळलं जातं. तर आज आपण अनारसे थापण्याची देखील एक नवीन पद्धत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. आता अनारसे करताना कोणता तांदूळ घ्यावा, किती दिवस तांदूळ भिजवावा, गुळाचे प्रमाण किती घ्यावे, अनारसाचं पीठ पातळ किंवा घट्ट झाल्यानंतर काय करावं, तेलामध्ये अनारसे कसे तळावेत, अशा भरपूर सारी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. 1 कप वाडा कोलम तांदूळ. प्रत्येकाच्या घरी वजन काटा नसल्याने मी ह्या ठिकाणी कपाच्या मापाने तांदूळ घेतलेला आहे. घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्या वाटीने देखील तुम्ही तांदूळ मोजून घेऊ शकता. कोलम तांदळाऐवजी या ठिकाणी रेशनचा किंवा कोणताही जाडा आणि जुना तांदूळ वापरू शकतो. फक्त ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना, तो तांदूळ अनारसासाठी वापरू नये. 2 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून झाल्यानंतर आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालून आपण 4 दिवस हा तांदूळ छान भिजवून घेऊयात. उन्हाळ्यामध्ये तांदूळ 3 दिवस भिजवून घेतला तरी चालेल. हलकीशी थंडी असल्यामुळे मी 4 दिवस हा तांदूळ भिजवून घेणार आहे. आता 4 दिवस तांदूळ भिजवत असताना प्रत्येक दिवशी आपण तांदळातील पाणी बदलून घेणार आहोत. पाणी तसेच ठेवले ना तर तांदळाला आंबट असा वास येतो. आता पहिल्या दिवशी तांदूळ भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मी हा तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन पुन्हा 2 ग्लास पाणी ओतले. व्हिडिओ खूप मोठा होत असल्याकारणाने तिसऱ्या दिवशीच्या तांदूळ धुतलेलं मी शूट केलेलं नाही. पूर्ण 3 दिवस तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर चौथ्या दिवशी पुन्हा एकदा मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेऊन अशा प्रकारे तो चाळणीमध्ये पसरून घेतला, जेणेकरून तांदळामधील सर्व पाणी निथळून जाईल. रोज तांदूळ धुवून घेतल्यामुळे अजिबात तांदळाला आंबट असा वास येत नाही आणि तांदूळ देखील छान पांढरा शुभ्र असा भिजला जातो. अजिबात तो काळपट किंवा हिरवट पडत नाही. तांदळामधील संपूर्ण पाणी निथळल्यानंतर नॅपकिनवरती छान पातळसर असा तांदूळ पसरून घ्यावा. आता हा तांदूळ आपण पंख्याखालीच वाळवून घेणार आहोत. अजिबात उन्हामध्ये वाळवून घेऊ नये. 4 तास तांदूळ छान पंख्याखाली वाळल्यानंतर आता आपण हा मिक्सरला बारीक असा वाटणार आहोत. तांदूळ हातात घेतल्यानंतर तो हाताला चिकटला नाही ना तर समजायचं तांदूळ छान कोरडा झालेला आहे. छान बारीक असा तांदूळ वाटून झाल्यानंतर मैद्याच्या चाळणीने आपण आता ही तांदळाची पिठी छान चाळून घेऊयात. जेवढा तांदूळ बारीक असा वाटला जाईल ना तेवढे अनारसे आपले छान होतात. मिक्सरच्या मोठ्या जारपेक्षा छोट्या जारमध्ये तांदूळ वाटला ना तो लगेच तो बारीक तरी होतो आणि छान वाटला देखील जातो. 3 बॅचमध्ये मी या ठिकाणी तांदूळ वाटून घेतलेला आहे. तांदूळ छान पंख्याखाली कोरडा झाला असेल ना तर तांदूळाची पिठी देखील छान बारीक अशी वाटली जाते. आता त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात. ज्या कपाने तांदूळ घेतला ना त्या कपाने अर्धा कप सुरीने चिरून घेतलेला पिवळसर गूळ. साखरेपेक्षा गुळाचे अनारसे दिसायला आणि खायला देखील खूप चविष्ट असे लागतात. आता गूळ घेताना असा पिवळसर गूळ घेतला ना तर अनारसाला कलर देखील खूप सुंदर असा येतो. आता पिठामध्ये गूळ छान मिक्स झाल्यानंतर थोडेसे मिश्रण आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून छान मिक्सरला वाटून घेऊयात. त्यामुळे तांदळाची पिठी आणि गूळ देखील व्यवस्थित मिक्स होईल. सुरुवातीला कोरडे वाटणारे मिश्रण या ठिकाणी पहा छान ओलसर असे झालेले आहे. अजिबात त्यामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करू नये. गुळामुळे तांदळाच्या पिठीला छान ओलसरपणा येतो. आता आपण छान 4 ते 5 मिनटं हे मळून घेऊयात. जसजसा गूळ वितळला जातो ना तसतसं हे पीठ छान मऊसर असं मळलं जातं. जवळपास 8 दिवस अनारसे करायला लागतात, परंतु वेळ जातो मात्र खायला अनारसे चविष्ट असे होतात. अजिबात ते कुठे देखील फसत नाही. आता मी दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हातावरती हे पीठ चोळून घ्यावं. जवळपास मी घेतलेल्या साहित्यामध्ये 20 ते 25 मध्यम आकाराचे अनारसे तयार होतात. अनारसे पीठ आता तयार झाल्यानंतर एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून आपण 3 दिवस हे पीठ आंबवून घेणार आहोत.
3 दिवसानंतर ह्या ठिकाणी आपले अनारसे करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे. पीठ आंबून घेतल्यामुळे छान हलकं-फुलकं तरी होतं आणि महत्त्वाचं म्हणजे अनारसे देखील छान खुसखुशीत आणि जाळीदार असे होतात. आता अनारसे करण्यासाठी जे आपण पीठ तयार केलेलं आहे ना, ते 3 ते 4 मिनटं छान मळून घेऊयात. आता अनारसाचं पीठ मळताना खूप घट्ट असं वाटत असेल ना, तर त्यामध्ये थोडंसं दूध घातलं तरीही चालेल. दूध घालण्यापूर्वी अशा प्रकारे अनारचं पीठ छान सुटसुटीत करून घ्यावं, जेणेकरून आपल्याला दूध किती घालायचं ना त्याचा अंदाज येईल. एकदा संपूर्ण दूध न घालता सुरुवातीला 1 चमचा दूध घालून पुन्हा एकदा आपण हे पीठ मळून घेऊयात. तर अजून मला हे मिश्रण घट्ट असं वाटत आहे, म्हणून मी त्यामध्ये 1.5 चमचा अजून दूध घालून घेते. तर ह्या ठिकाणी रूम टेम्परेचरवरीलच मी दूध घातलेलं आहे. दुधाऐवजी थोडंसं केळ वापरलं तरीही चालेल, त्यामुळे अनारसाला खूप छान टेस्ट येते. तर एकूण 2.5 चमचे मी दूध वापरलेले आहे. परंतु सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एकदम दूध न घालता थोडंसं दूध घालूनच अशा कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यावं. यापेक्षा पातळ आणि जास्त घट्ट देखील मळू नये. पिठाला पहा किती छान चकाकी अशी आलेली आहे. आता अनारसांचा आकार कितपत लहान किंवा मोठा करायचा आहे ना, त्यानुसार पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. आता पीठ खूप पातळसर असं झालं ना, तर त्यामध्ये थोडेसे मिक्सरला पोहे बारीक करून वापरले तरीही चालेल. आणि घट्ट पीठ असं झालं ना, तर पिठाचा अंदाज घेत घेत दूध किंवा केळाचा वापर केला तरीही चालेल. आता अनारसे थापताना ते खाली चिकटू नये म्हणून अशा प्रकारे एक प्लॅस्टिकची बॅग घेऊन त्यावर ते अनारसे थापून घ्यावेत. आता अनारसे थापत असताना खूप पातळ आणि खूप जाड देखील थापू नये, मध्यमच जाडीचे थापून घ्यावेत. पुढे तुम्हाला मी अजून एक सोपी पद्धत अनारसे थापण्याची दाखवणार आहे. माझ्या घरामध्ये साखरेपेक्षा गुळाचेच अनारसे सर्वांना खूप आवडतात. आता मध्यम जाडीचे छान अनारसे थापून घेतलेले आहेत. तर या ठिकाणी तर मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. कागदाला थोडंसं तेल लावून घ्यावं, त्यामुळे अनारसे खाली चिकटत नाही. हातावरती गोळी थोडीशी मोठी झाल्यानंतर खसखशीवरती ठेवावी. कागदाची दुसरी बाजू अनारसेवरती ठेवून अशा प्रकारे वाटीने अनारस थापून घ्यावं. तर जी पद्धत तुम्हाला अनारसे करायला सोपी वाटते ना, त्या पद्धतीने अनारसे करू शकता. आता अनारसे तळताना गॅसची आच कुठेही मोठी न करता मंद ते मध्यमच आचेवरती अनारसे तळून घ्यावेत. आणि अनारसे तेलात सोडताना देखील तेल हे खूप जास्त कडकडीत गरम नसावं, मध्यमच स्वरूपाचं असावं. तसंच अनारसे तेलात सोडल्यानंतर अजिबात ते पलटी करू नये. मी व्हिडिओत दाखवले ना, त्याचप्रमाणे झाऱ्याच्या साहाय्याने अनारसाच्या वरील बाजूला तेलाचा शिडकाव करून घ्यावा. हलकासा गोल्डन रंग आल्यानंतर अनारसे तेलामधून काढून चाळणीमध्ये अशा प्रकारे उलटं ठेवावं. त्यामुळे जे जास्तीचं तेल अनारसेमध्ये आहे ना, ते देखील पूर्णपणे निघून जातं. अनारसे तळताना त्याला जाळी छान पडते आणि त्या जाळीमध्ये तेल हे जास्तीचं साचलं जातं. म्हणून अनारसे तेलातून काढताना शक्य तेवढं तेल निथळून घेतल्यानंतर चाळणीमध्ये मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे उलटं ठेवावं. त्यामुळे जास्तीचं तेल देखील पूर्णपणे निघून जातं. आता अनारसे तळताना खूप जास्त डार्क ब्राऊन रंग काढला ना, तर थंड झाल्यानंतर ते काळपट असे दिसतात. म्हणून हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत अनारसे तळून घ्यावेत. दिवाळी फराळामधील जास्त दिवस लागणारा फराळ ह्या ठिकाणी आपला छान खुसखुशीत, जाळीदार आणि तेल न पिणारा झालेला आहे. तुम्ही देखील अशा प्रकारे नक्की अनारसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.